हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर नेहा नितीन लाड, MD गायनेकोलॉजिस्ट and specialize in laparoscopic surgery for infertility purpose and IVF treatment. मी डॉक्टर लाड्स नवजीवन हॉस्पिटल इन्फर्टिलिटी IVF अँड एंडोस्कोपी सेंटरची संचालिका. आम्ही गेले 30 वर्षाहून अधिक काळ उत्तर महाराष्ट्रातील जनतेला IVFच्या सर्व्हिसेस देत आहोत. 15,000 पेक्षा जास्त वंध्यत्वबाधित जोडप्यांना आज आपल्या ट्रीटमेंटमुळे मातृत्वाचा आनंद मिळालेला आहे आणि आमच्यासाठी हे एक खूप समाधानाची बाब आहे की एवढ्या पेशंटसाठी आम्ही त्याची मदत करू शकलो. तर आता आपण बघूयात गर्भपिशवीतील दोषांकडे. गर्भपिशवीमध्ये काही दोष जन्मतः असतात तर काही दोष नंतर तयार होतात. जन्मतः असलेल्या दोषांमध्ये गर्भपिशवीमध्ये पडदा असणं, गर्भपिशवीचा एकच भाग असणं, गर्भपिशवीतील आकारमान छोटं असणं हे कॉमनली आपण बघतो. तर बाकीच्या दोषांमध्ये गर्भपिशवीमधल्या गाठी, हा एक ज्याला आपण फायब्रॉइड असं म्हणतो, हा एक खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे. हा काळानुसार तयार होतो. काही वेळा अगदी लहान वयात पण फायब्रॉइड असतो, पण काही वेळा प्रोलॉंग इन्फर्टिलिटीमुळे किंवा जास्त दिवस गर्भधारणा न राहिल्यामुळे फायब्रॉइडच्या गाठी निर्माण होऊ शकतात. आज आम्ही आणखी खूप महत्वाचा प्रॉब्लेम बघतोय ज्याला मी ॲडेनोमायोसिस असं म्हणतो. ॲडेनोमायोसिस या आजारामध्ये स्त्रियांचं पाळीचं जे रक्त आहे, मेन्स्ट्रुअल फ्लो जो आहे, ते स्नायूंमध्ये झिरपतं आणि प्रत्येक महिन्याला जशी पाळी येते तसे प्रत्येक महिन्याला या स्नायूंमध्ये हे झिरपलेले जे स्त्राव असतात ते तिथे रुजले जातात. ते रुजले गेल्यानंतर तिथे पाळी येते आणि त्याच्यापासूनच त्याचं आकारमान वाढतं. ही खूप वेदनादायक कंडिशन असते. स्त्रियांना पाळीमध्ये खूप त्रास होतो, हेवी ब्लिडिंग होतं आणि पेन दुखतं पण. बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम अगदी वयाच्या 18-20व्या वर्षापासून सुरू झालेला असतो. आपण खूप मुली बघतो की त्यांना खूप वेदना होतात पाळीच्या वेळेस, ब्लिडिंग जास्त होतं, पण त्यावेळेस आज त्या गोष्टीची जाणीव ऍज अ गायनेकोलॉजिस्ट आम्हाला जास्त होती आहे की हा प्रॉब्लेम आपण त्याच वेळेस डिटेक्ट करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप काही ट्रीटमेंट करता येत नाही, पण त्याची जाणीव जर आपण त्या तरुणीला दिली तर त्याच्यामध्ये आपल्याला काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स तिच्यासाठी करता येऊ शकतात. तर पेनफुल मेन्सेस, वेदनादायक मासिक पाळी, हा एक खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे की ज्याच्यामधनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की गर्भपिशवीमध्ये काहीतरी दोष आहे का. त्याचबरोबर वारंवार झालेले गर्भपात, इन्फेक्शन्स, योनिमार्गातले इन्फेक्शन की ज्याच्यामुळे गर्भपिशवीचा पडदा खराब होऊ शकतो आणि त्याच्यातनं गर्भधारणेला त्रास होऊ शकतो. तिकडून पुढेचा भागकडे जाऊयात, गर्भनलिका. परत हीच गोष्ट आहे. अगदी खूप रेअर केसमध्ये नैसर्गिकरित्या गर्भनलिका अब्सेंट असतात, पण बऱ्याच वेळा एक तर असुरक्षित संबंध, वारंवार झालेले गर्भपात, काही इन्फेक्शन्स की ज्याच्यामुळे आपल्या ट्युबरक्युलोसिस सारखं इन्फेक्शन जे भारत देशामध्ये खूप कॉमन आहे, हे आपल्या नलिका ज्या आहेत त्या डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे गर्भधारणेला अडथळा निर्माण होतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ह्या ज्या गर्भनलिका असतात ना, ही म्हणजे काही साधी पाईपलाईन नाहीये की इकडून आपण गर्भ सोडला आणि तो तिकडून बाहेर येतोय. तर या गर्भनलिकेच्या आतमध्ये काही पेशी असतात आणि तंतू असतात. तर हे तंतू आणि पेशी ह्या शुक्रजंतूला ढकलत आपल्या स्त्रीबीजापर्यंत घेऊन जात असतात आणि गर्भ राहिल्यानंतर तो गर्भ पण त्या पेरिस्टाल्सिस ऍक्टिव्हिटीने त्याला ढकलत त्यांना गर्भपिशवीपर्यंत आणतात. ते गर्भाच्या मुवमेंटसाठी ते खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर गर्भाला वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सगळ्या न्यूट्रिशन आहे हे सगळं या पेशींपासून मिळतं. त्यामुळे काही वेळा असं होतं की आपण एक्सरे करतो, त्याच्यामुळे आपल्याला दिसते नळी उघडी आहे. पेशंट आम्हाला हा प्रश्न विचारतात, माझी तर नळी उघडी आहे आणि डॉक्टर तुम्ही असं का म्हणतात की ती काम करत नाही. येस, ती नळी उघडी असते पण तिचं काम ती करत नसते. त्याच्यातले तंतू जे आहे ते तंतू डॅमेज झालेले असतात, त्यामुळे त्या गर्भाला ते सरकवू शकत नाही. त्याच्यातल्या पेरिस्टाल्सिस ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या नॉर्मल नसतात आणि सगळ्यात महत्वाचं गर्भाला लागणारं जे न्यूट्रिशन आहे ते त्यांच्याकडनं मिळत नाही. जर ह्या ट्यूब्स डिसीज असतील आणि त्याच्यात गर्भधारणा राहिली तर बऱ्याच वेळा हा गर्भपिशवीपर्यंत येऊ शकत नाही आणि तो त्या गर्भनलिकेतच रुजतो. त्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं म्हणतो.
आणि मग ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी जर लवकर डिटेक्ट झाली नाही आणि ती जर आतमध्ये फुटली तर बऱ्याच वेळा इमर्जन्सीची कंडिशन तयार होते. ह्या स्त्रियांसाठी आपल्याला अर्जंट ऑपरेशन करायची गरज असते. त्यावेळेस गर्भनलिका हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. सुदैवाने आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज गर्भनलिका ब्लॉक असतील. एक साधारणतः 30 वर्षापूर्वी 1978 सालाच्या आधी ज्यांच्या गर्भनलिका बंद होत्या त्या स्त्रियांसाठी, जोडप्यांसाठी दुर्दैवाने आपल्याकडे काही इलाज नव्हता. पण प्रोफेसर काही शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे आज IVF ही ट्रीटमेंट जी आहे, ही ट्रीटमेंट जगभरात मान्यता पावलेली आहे आणि IVF द्वारे अशा स्त्रियांसाठी, अशा जोडप्यांसाठी पण आपल्याला गर्भधारणा आज मिळू शकते. मातृत्वाचा आनंद त्या घेऊ शकतात. याचबरोबर हे इन्फेक्शनमुळे, एंडोमेट्रियोसिसमुळे गर्भपिशवीच्या आजूबाजूला, नळ्यांच्या आजूबाजूला पण चिटकू शकतं, गाठी तयार होऊ शकतात की जेणेकरून वेदनादायक संबंध किंवा गर्भअवटी, पोटामध्ये दुखणं अशा कंप्लेंट्स स्त्रियांमध्ये येतात आणि मग ह्या स्त्रियांना गर्भधारणेला अडथळा निर्माण होतो. याला आम्ही पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस